आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मला पंकजा मुंडेंचं कोणतंही आव्हान वाटत नाही। प्रीतम मुंडेंनी 10 वर्षात काम केलेलं नाही। मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची टीका। मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास। याला आव्हान म्हणायची काही गरजच नाहीये। आव्हान याचा अर्थ आव्हान कुणाला असतंय की आव्हान आपण आव्हानाचा विषय कुठे करा, यांना आव्हानात्मक कुठलं काम जर असेल समोरच्या उमेदवाराचं त्याचं आव्हान वाटलं, मला याचं काही आव्हान वाटत नाही। बजरंग सोनावणेंचं बीडमध्ये एखादं तरी काम दाखवा, पंकजा मुंडेंचं आव्हान। प्रीतम मुंडेंच्या कामामुळे कुणीही समाधानी नसल्याची सोनावणेंची टीका। 5 वर्ष 5.5 लाख मतं घेऊन कोणालाही ते भेटले नाही, कोणालाही त्यांनी विचारलं नाही, त्यांच्या सहकार्यालाही नाही विचारलं। त्यांनी जिल्हा परिषदमध्ये एवढे वर्ष काम केलेलं आहे, त्या काळामध्ये त्यांनी असं एक योजना सांगावी की जे त्यांच्या नावावर आहे किंवा त्याच्याबद्दल कौतुक होतं। आमच्याविषयी मतदारच बोलतो, आम्हाला बोलायची गरज नाही। ज्योती मेटेंचे बीडच्या सीमेवर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। बीड लोकसभेबाबत ज्योती मेटे लवकरच भूमिका जाहीर करणार। शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार अशी माहिती। धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सोडू नका, शिंदेंनी उमेदवार बदलावा अन्यथा सामूहिक राजीनामा देणार। शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत तिकिटासाठी आग्रही। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे माजी खासदार नाना नवलेंची घेतली भेट। भेटीदरम्यान पद्मसिंह पाटलांच्या आठवणींना उजाळा। सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठींचं सत्र सुरूच। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदेही मैदानात। शिवसेना संपर्क प्रमुखांना आढावा बैठका घेण्याच्या सूचना। सुनेत्रा पवारांसाठी शिंदेंकडून शिवसेनेची फिल्डिंग लावायला सुरुवात। मोदी बागेत रोहित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। बारामती लोकसभेबाबत बैठकीत चर्चा। रोहित पवारांनी दौऱ्याचा तपशील पवारांना दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट। रेवदंडा येथे सदिच्छा भेट। शिंदेंच्या खासदारांची अवस्था न घर का न घाटका। शिंदे गटाच्या आमदारांमध्येही अस्वस्थता। शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात। वडेट्टीवारांची शिंदे गटावर टीका। शिंदेच्या 7 खासदारांची काय गती झाली असेल, म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली। शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धव साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत।